नमस्कार मंडळी, मी प्रशांत आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, काही दिवसांपूर्वीच एक GST संदर्भात बातमी आली, जी की GST वरील कर कमी झालेले आहे. म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST काउन्सिलची 56वी बैठक दिल्ली येथे पार पडली आणि त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे GST वरील स्लॅब हे आता घटून आता ते 4 वरून 2 करण्यात आले. म्हणजेच याचा सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना खूप फायदा होणार आहे आणि यामुळेच नागरिकांना आता सुखद धक्का देण्यामध्ये मोदी सरकारला यश आलं असं मला वाटतं. मंडळी, या स्लॅबमध्ये 28 आणि 12% जो स्लॅब होता तो आता रद्द करून फक्त 5 आणि 18% स्लॅब ठेवण्यात आलेला आहे. मंडळी, जेव्हा आपण पाहिलं तर मागील वर्षी पॉम्पॉपच्या 3 श्रेणीमध्ये विभाजन केल्यामुळे अनेक नागरिकांच्या रोषाला मोदी सरकारला सामोरं जावं लागलं. त्यामुळेच या GST स्लॅबमध्ये जे बदल केलेले आहेत त्यामुळे व्यापारी, सामान्य नागरिक, गोरगरीब, मध्यमवर्गीय यांना आता फायदा होणार आहे. आणि पण मोदी सरकारचं यामागचं षडयंत्र किंवा यामागचा हेतू जर बिहार निवडणूक किंवा येणारी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मंडळी, GST हा एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. GST मध्ये आता कोणकोणते बदल केलेले आहेत, कोणत्या वस्तूंवरील काय कर कमी केलेले आहेत हे सुद्धा आपण पाहूया. पण यापूर्वी आपण या GST कशी सुरुवात झाली, GSTची पार्श्वभूमी बघूया. म्हणजेच आपल्याला कळेल की GSTचा इतिहास काय आहे आणि आज जे आपण GST प्रत्येक अप्रत्यक्ष कर म्हणून आज भरतोय त्यामध्ये आपला कसा मोलाचा वाटा आपल्याला करून घेतला आहे हे आपल्याला कळेल. आज जगातील अनेक देशांमध्ये GST म्हणजेच वस्तू व सेवा कर प्रणाली लागू आहे. त्यामध्येच सर्वप्रथम बाजी जी मारली ती 1954 मध्ये फ्रान्स या देशाने मारली आणि तिला GST मिळवण्याचा मान मिळाला. परंतु यापूर्वीच 1905 मध्ये कॅनडाकडून अनेक प्रयत्न सुरू होते, पण त्यांना ते तसं यश आलं नाही. परंतु ते यश 1991 मध्ये कॅनडाला आलं. भारताचा विचार करायचा झाला तर 2000 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी GSTचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती नेमली. त्यानंतर काँग्रेस कार्यकाळामध्ये तत्कालीन अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी 2006 मध्ये 1 एप्रिल 2010 पासून ही GST लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु 2008 मध्ये निवडणूक आयोगाने स्वतंत्र कर व कायदे करण्यासाठी दुहेरी GSTला अंतिम रूप दिलं आणि त्यानंतर मोदी सरकार आले. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर सर्वप्रथम 6 मे 2015 मध्ये लोकसभेमध्ये हे GSTचं बिल मंजूर झालं. जर पुढे पाहिलं तर राज्यसभेमध्ये 3 ऑगस्ट 2016 मध्ये सुद्धा हे बिल मंजूर झालं आणि 13 एप्रिल 2017 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने हे बिल मान्य करण्यात आलं आणि 1 जुलै 2017 रोजी या GSTची पूर्ण भारतामध्ये अंमलबजावणी झाली. म्हणजेच अप्रत्यक्ष कर हा भारतामध्ये सर्व करांचा मिळून एक कर अशी ही प्रणाली लागू झाली, ज्यामुळे अनेकांना याचा फायदा आणि अनेकांना याचा तोटा सुद्धा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. मंडळी, अलीकडेच झालेल्या GST काउन्सिलच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या जीवनावश्यक वस्तूंवरील GST मध्ये बदल झाले आणि ते बदल किती प्रमाणात झाले याची सुद्धा आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम सुरुवात करूया जे रोजच्या दैनंदिन जीवनातल्या वापरातल्या वस्तू आहेत त्यावरती एक नजर मारायची. सर्वप्रथम ज्या वस्तूचा दर हा 18% वरून 5% वरती आला अशा हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप बार, टूथब्रश आणि शेविंग क्रीम या सर्व वस्तूंवरील जो कर आहे 18% वरून 5% झालाय. त्यानंतर बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड्स, प्रीपेड नमकीन, भुजिया आणि मिक्सचर, फीडिंग बॉटल्स, बाळासाठी नॅपकिन, क्लिनिक ड्रायपर्स, शिवण यंत्र म्हणजे मशीन्स आणि त्याचे इतर पार्ट
या सर्व वस्तूंवर 12% 5% असा हा कर लागू करण्यात आलेला आहे. मंडळी, जर सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे मेडिकल किंवा आरोग्य क्षेत्र म्हणतो, त्या सुद्धा क्षेत्रामध्ये आता थेट 18% 0% अशी जीएसटी झालं. असं जे आपण नागरिकांचं इंडिव्हिज्युअल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स काढतो त्यामध्ये आता 0% जीएसटी लागणार आहे. हे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्यांनी कोणी आपलं इन्शुरन्स काढलं नसेल, लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स, त्यांनी त्वरित काढावा अशी माझी विनंती असेल. मंडळी, 18% 5% आलेला आहे थर्मामीटर. 12% 5% जे आलेले आहेत त्यामध्ये मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट्स अँड रिएजंट, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स आणि जे रोजच्या वापरातील चष्मे यावर सुद्धा 12% 5% जीएसटी आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं जे KG to PG म्हणतात म्हणजेच शिक्षण, एज्युकेशन फील्ड, ही सर्वात महत्त्वाची आहे आणि त्या फील्डमध्ये जे वापरण्यात येणारे ज्या वस्तू आहेत त्यामध्ये सुद्धा आता खूप बदल करण्यात आले. 12% काही वस्तू 0% आणण्यात आलेल्या आहे आणि 5% काही वस्तू 0% आहे. म्हणजेच 12% 0% आलेल्या वस्तू जशा की नकाशे, चार्ट असतील, पेन्सिले असतील, शॉर्पनर असेल, एक्झरसाइज बुक असेल किंवा नोटबुक असेल, आणि 5% 0% आलेली वस्तू म्हणजे इरेजर आहे. मंडळी, शेती आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा केंद्र शासनाने आता एक फायदा करून दिलेला आहे. त्यांनी 18% 5% ट्रॅक्टरचे जे टायर असतात ते आणि इतर भाग सुद्धा आता 18% 5% आलेले आहेत. 12% 5% म्हणजेच बायोपेस्टिसाइड्स, मायक्रोन्यूट्रिजंट्स, ड्रिप इरिगेशन सिस्टीम आणि स्प्रिंकलर्स, शेती, बागायती, वनीकरणासाठी माती तयारी, लागवड, कापणी, मळणी यंत्रे यासाठी सुद्धा आता 12% 5% जीएसटी आलेला आहे. मंडळी, जे ऑटोमोबाईल क्षेत्र आहे म्हणजेच वाहन क्षेत्र, ज्यामध्ये पेट्रोल व हायब्रिड कार्स म्हणजेच 1200 सीसी पर्यंत ज्या असतील किंवा डिझेल व हायब्रिड कार्स ज्या 1500 सीसी पर्यंत असतील याच्यावरचा जीएसटी 28% 18% करण्यात आलेला आहे. 3 व्हीलर्स वाहने, मोटरसायकल 350 सीसी व त्याखालची मोटरसायकल असली पाहिजे आणि माल वाहतूक वाहने यावरील सर्व जीएसटी 28% 18% करण्यात आलेला आहे. मंडळी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सुद्धा आता स्वस्त झालेली आहे, ज्यामध्ये 28% 18% आता हा स्लॅब आणलेला आहे. जसं की एअर कंडिशनर म्हणजेच AC, टेलिव्हिजन, आपली टीव्ही जे 32 इंचापेक्षा जास्त असेल, मॉनिटर आणि प्रोजेक्टर आणि डिश वॉशिंग मशीन सुद्धा हे सुद्धा 28% आता 18% आणलंय. म्हणजेच सर्व क्षेत्रामध्ये आता जे नवीन स्लॅब म्हणजे 18% आणि 5% स्लॅब आता असणार आहे आणि अनेक वस्तूंवर जीएसटी सुद्धा नसणार आहे. याचाच फायदा सर्वसामान्य नागरिक, मोलमजूर, व्यापारी यांना कसा होतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मोदी सरकारचं जे मिशन बिहार आहे याकडे मोदी सरकारला कशी आगेकूच करता येईल आणि विजयी पताका कसा लावता येईल हे आता सामान्य नागरिक म्हणजेच बिहारची जनता आणि महाराष्ट्राची जनता ठरवेल, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.